म्हणजे सपोज यू आर इन टू रेस्टॉरंट बिझनेस, तर तुमच्याकडे काय काय टच पॉईंट आहेत की जिथे कस्टमर तुमच्या ब्रँडबद्दल परत जसं तुम्ही म्हणालात घायल होतो, फिदा होतो परत परत. सो व्हॉट आर द टच पॉईंट्स इन एव्हरी? मल्टिपल टच पॉईंट्स असतात प्रत्येक बिझनेसचे. हो. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटच्या बिझनेस मधले सगळ्यात अगोदरचे टच पॉईंट असतात तुमचं कम्युनिकेशन, ब्रँड कम्युनिकेशन. राईट. जे सोशल मीडियावर किंवा न्यूज प्रिंटमध्ये किंवा एक्सटर्नल ऍक्टिव्हिटीजमध्ये जर तुमचा ब्रँड दिसला तर तुम्ही त्याच्यामध्ये काय सहभागी झालात त्याच्यावर अवलंबून असतं. परंतु तुम्ही पहिला कॉल केला रेस्टॉरंटला बुकिंग करण्यासाठी तर तो तुमचा अनुभव कसा असतो, तिकडनं तुमचं ब्रँड व्हायला सुरू होतो, बनायला सुरू होतं की तुम्ही कसे हँडल केले जातात, तुमचं कोऑर्डिनेशन किती चांगल्या पद्धतीने होतं. तुमचा कॉल झाल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप येतो, त्याच्यावर तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातात. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटला येतात आणि अगोदर रेस्टॉरंट भरलेला असतो तर ते तुमच्याबरोबर जी होस्टेस असते ती तुमच्याबरोबर कशी वागते, तुमच्या वेटिंग पिरियडला ती कशी हँडल करते, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सीटवर कसं घेऊन गेलं कसं घेऊन गेलं जातं. इव्हन वॅले म्हणजे तुम्ही गाडीची चावी दिल्यानंतर तो वॅले तुमच्याबरोबर कसा बिहेव करतो, तुम्ही टेबलावर बसल्यानंतर पहिल्या ऍक्शन्स काय होतात, पाणी किती लवकर येतं, तुमच्या टेबलचं हायजीन किती वेळ मेंटेन केलं जातं ते तुम्ही तुमच्या नजरेने पाहता. ऑर्डर कसं घेतलं जातं, किती लवकर जेवण आलं, किती लवकर जेवण तुमच्या टेबलावर येतं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं दिलं जातं, मेन्यू तुम्हाला कसा एक्सप्लेन केला जातो, रेकमेंडेशन्स कसे दिले जातात, या सगळ्या गोष्टी तुमच्या टच पॉईंट्स आहेत. पण एक्सटेंड ऑफ बाथरूम पर्यंत, वॉशरूम पर्यंत, इन्क्लुडिंग द वॉशरूम. म्हणजे रिपीटेडली आमच्या रेस्टॉरंटमध्ये रिपीटेडली दर 15 मिनिटाला जी हाऊसकीपिंगची टीम असते ते परत परत जाऊन त्या वॉशरूमला चेक करते. सांते स्पा कुझिनचं ते वैशिष्ट्य आहे. हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं आहे बिकॉज भरपूर लोक असे म्हणतात that the quality of your washrooms in the restaurant defines the quality of your restaurant's brand. Correct. तर एवढ्या बारीक सारीक गोष्टी असतात आणि ही तर सिम्फनी आहे. म्हणजे ही तर तुम्हाला नजरेसमोर दिसते पण त्याच्या कोलॅबरेटिंग कामं असतात किचनमध्ये, ज्या पडद्या मागच्या गोष्टी असतात. तर तुमचं किचन किती चांगलं ठेवलं जातं, तिकडची क्लेनलीनेस, तिकडची एफिशियन्सी, तिकडची असेंब्ली लाईन, तिकडचे स्टोरेज सिस्टम्स, या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही एकत्र समावेश केला तर दॅट इज कॉल्ड अ ब्रँड एक्सपिरियन्स. आणि हा ब्रँड एक्सपिरियन्स तुम्ही रेग्युलरली मॉनिटर केला पाहिजे. ब्रँड एक्सपिरियन्स कॅनॉट बी ऑटोमेटेड, इट हॅज टू बी मॉनिटर्ड एव्हरी सिंगल मिनिट ऑफ डुईंग बिझनेस. आपण असं म्हणू नाही शकत आता चला सगळं सेट झालंय, आता सगळं व्यवस्थित चाललंय. नाही, यू हॅव टू बी अलर्ट एव्हरी सिंगल मोमेंट. इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज तुमचं जे अलर्टनेस एका फ्लाईटच्या टेक ऑफला असतं पायलटसाठी, तेवढंच अलर्टनेस त्या फ्लाईटच्या लँडिंगसाठी असतं. आणि प्रत्येक टेक ऑफला आणि प्रत्येक लँडिंगला तुम्हाला तेवढंच अलर्ट राहावं लागतं. आता सांगू शकत नाही मागच्या 10 फ्लाईट्स मी व्यवस्थित टेक ऑफ केला आणि व्यवस्थित लँड केला, आता बिंदास डोळे बंद करा ऑटोमॅटिक सगळं होऊन जाईल. नाही, एव्हरी बिझनेस टेक्स ऑफ एव्हरी मिनिट अँड लँड्स एव्हरी मिनिट. यू हॅव टू बी कॉन्शियस, यू हॅव टू बी अवेअर, यू हॅव टू बी अलाइव्ह आणि यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल. या गोष्टी बाळगणं फार गरजेचं आहे. तर प्रत्येक बिझनेसचे आपले आपले टच पॉईंट्स आहेत. तुमचा जो बिझनेस असेल ना त्या बिझनेसमध्ये तुमचे टच पॉईंट्स काय आहेत हे लिहून घ्या. आणि हे टच पॉईंट्स 6 ते 8 ते 10 सिंगल डिजिटमध्ये असतात, मॅक्झिमम 9 टच पॉईंट्स असतात. तर त्या टच पॉईंट्सना मॉनिटर करणं आणि त्यांना मेंटेन करणं फार सोपं आहे, प्रोव्हाइडेड यू राईट इट डाऊन ऑन अ पेपर आणि मेक इट अवेअर टू एव्हरी टीम मेंबर की हे आपले टच पॉईंट्स आहेत, इथे आपल्याला चुकता कामा नाही. कुठचाही उद्योजक जाणून बुजून चुका करत नाही, तो ऑर्गनाइज नसला की चुका होतात. जर तुम्ही हे ऑर्गनाइज करून घेतलं तर तुम्ही कधीच चुकणार नाही आणि इन रिटर्न यू विल कीप मेकिंग अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल ब्रँड.